नमस्कार मित्रांनो, मी तेजस गुरु पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो 1 वाजला दुपारचा, आपण आलो व्हाळात कुकिंग करायला। तर आज ना भन्नाट रेसिपी बनवणार आपण। इकडे रोशन आहे आणि रोशन बनवतात चिकन एग रोल। चिकन एग रोल बनवूया आपण। तर आज पहिल्यांदाच भन्नाट रेसिपी बनवतोय। अंडा फुटला माका वाटतं या एग रोल बनवायच्या अगोदर त्याकच फुटला ना। तर बऱ्याच दिवसानंतर इकडे आलोय। इकडे कसं माहिती आहे, रेसिपी बनवू जरा बरी पडता। प्लॅटफॉर्म खतरनाकत ना, पण जरा पाटपाटत। तर हा चिकन आणलाय बोनलेस। तर काय करायचं माहिती आहे, आधी चिकनना फ्राय करायचं आहे। तर आधी चिकनला मसाला लावून फ्राय करूया। आधी छोटे पीस करूया, फ्राय करूया ना। मसाला नाही लागणार, मग बकवास लागत। हे काय करतात काय माहित नाही। कसा भाव पेटवूचा बघतं काय बघतास, कसा पेटवूचा आता। स्वरांश पण आहे, गमप्या येत आहे। तर इकडे ना चिकन आधी बारीक करून घेऊया, म्हणजे छोटे पीस करून घेऊया, म्हणजे फ्राय लवकर होतील। तर तव्यावरती फ्राय करणार आहोत आपण हे चिकन। आंघोळ पण करूया जरा नंतर, पण आधी जरा चिकन फ्राय बी करूया तरी। तर हे इकडे चिकन मस्त की धुवून वगैरे घेतलंय, बारीक बारीक केलं। मधलं रोशनने लयच बारीक केलं आहे, चालत। चला तर आता मसाले टाकूया त्याच्यात। ही टाकली आलं लसूण पेस्ट, रेग्युलरवाले मसाले, मिरची पावडर आहे, हा चिकन मसाला आहे। मीठ टाकूया, हे दही, बस। हा काय आज रेसिपी जरा जास्तच मेहनतवाली आहे वाटतं रोशन, होय ना। जास्त मेहनत हेकाच लागल रे। भाकरी भाजूक मैदाची आणि आपल्या चपात्या गोल येत ना, चौकोन पण चालत, चौकोन नकाशा पण। आणि पावसाचं वातावरण असा होता आणि हो म्हणता पाऊस येता वाटता, येता की खरोखरच धरलो आपण लगेच जाता। ओके, तर मसाला लावून झालेला आहे। तर आता पीठ मळतं की आधी, नंतर मग चिकन फ्राय करतोय मी। पीठ मळूक सुरुवात केला ना, आणि पाऊस पण येलो वतू पाणी, अजून पाणी वतूक आमच्याकडे ताट जा बस, काय बघ नाही तर परपरीत होईत। पीठ आपल्याकडे एक्स्ट्रा म्हणून काय फरक नाही पडत, लागत माका वाटता। आणि पाऊस आलेला आहे थोडा थोडा, तो बघा। खूप सारे मासे आलेले, हे बघा। पिंडे याच्यावर बघा हातात जरा, हा बघा। आता बघा मासेच मासे। किती मासे येतात बघा पिठाला। पाऊस गेलाय, ऊन पाडला मित्रांनो पावसाने, आणि रोशनने इकडे मस्तपैकी पीठ मळला आहे। तर आता मी काय करतो, चिकन फ्राय करतो एकदम सुसाटमध्ये। अंडी आणली ते 1 डझन, त्याच्यातला हा अंडा फुटला आहे। काय आता 11च। आता बराच ना वाळाचं पाणी कमी झालं, हा बघा। पण एकदम पाणी बघा कसलं क्लिअर आहे, एकदम खतरनाक। पीठ मैदाचं मळून ठेवला रोशनने मस्तपैकी। तर आता काय करतो माहिती आहे, मी चिकन फ्राय करतो एकदम सुसाटमध्ये। तर आज ना बघा, आपला गॅस ना भरून आणलाय, संपला होता तो 4 किलोचा। चिकन फ्राय करूया चिकन। तर पीस इकडे फ्राय झालेत, ते काढूया। नाही रे, हे चिकन जर रोस्ट केलेलं असतं ना, आता अजून टेस्ट आली असती त्याला, पण फ्रायच करूया आपण। एक बॅच काढली, दुसरी बॅच। खोल पाणी, हो बघा इथं आलो, भिजवून आलो आपण। एवढं किती पाणी झालं का, एवढा। चिकनचं पीस खाता आहे का, चिकन कसा झाला आहे, 1 नंबर। डायलॉग पाठच करून ठेवला ना त्यांना, फिक्स करून दिलेला होता का डायलॉग, कसो 1च नंबर। झालं मित्रांनो, लास्ट चिकन। तेल टाक त्याच्यात थोडं,
ह्यो कसला बांधकाम करता काय माहित नाही, पण पुढल्या वर्षी कुर्ले भेटतील याच्यात माका वाटतं. मग तर इकडे चिकन आपलं फ्राय झालेलं आहे सगळं. हे बघा, तर चिकन फ्राय झालं. इकडे शिमला मिरची घेतली आहे, एकदम पातळ कापतोय, ह्याच्यापेक्षा अजून पातळ काप. घाबरलो तू. आणि ह्यो चिकन खाताय. तू चिकन रोल खाणार आहे की नाही? चिकन अंडा रोल किती खाशील? हा किती? बहुत. तर आज कसं माहिती, चॉपिंग बोर्ड वगैरे काय आणलं नाही, तो ताटातच कापतोय मस्तपैकी. तर शिमला मिरची आणि कांदा कापायचा आहे. हा माशाकने चिकन आपण खाऊ घातलेलं, मग आपण काय खाणार? शिमला मिरची घालूया, खाता काय बघूया. घाल तू बघूया. ती बघा, ती पण खाऊ घाले. तिखट लागला नाही कसा काय कळत नाही, पण गेले लगेच सोडून दिला नाही. तिकडे कळाला या काहीतरी वेगळा पडलाय. हो आलो आमचो माणूस, पण डायरेक्ट आपला घरीच घेऊन आलो. ह्यो व्हाळात इलो की गरवूकच येता डायरेक्ट. आता बघूया. अरे आता म्हणून काय रोज गरवायचे रोज. आता बघूया किती कुर्ले काढीत. आणि मगाशीच मी म्हटलंय बिळा होती काहीतरी अनुभव होता. हा बघा, इथं पण खेकड्यांची बिळा होती बघा, अशी मस्त. गंप्या कुर्ले काढून दाखव. चल आता तुका मी दाखवत आहे हमखास कुर्ली भेटत अशी जागा. आधी रेडी कर. त्या बघ तिथं बिळा बघ त्या मोठ्या ह्याच्यात. आली आली, शाबास. अशा रीतीने पहिलाच खेकडा धरलाय गंप्याने बाबा. त्या बिळातलीच काढला वाटतं त्या. होय, दुसरा खेकडा आला. दुसरा खेकडा आलाय, 7.5 किलोचा आहे. ही बघा, ही साईज मोठी आली हा लगेच. म्हणजे गांडूळला ना पटापटच येतात खेकडे. चांगली साईज आहे. मागा जेवढी पहिली काढली ना तेवढी आहे. दाखव बघूया गंप्या. ही बघा मस्त. शिमला मिरची आहे, कांदा आहे, आणि चिकन ना बारीक करूया. चिकन ना थोडंसं बारीक करून घेऊया. मोठं जाडं जाडं नको, एकदम पण बारीक नको, नॉर्मल. हे बघा असं. म्हणजे काही काही मोठे पीस आहेत ना एकदम, त्याचे 2-3 पीस करूया. हे घे ना. मोठा नको, छोटा दे. मोठा. तर इकडे मस्तपैकी चिकन ना बारीक करून घेतलंय. कांदा आहे आणि ही शिमला मिरची आहे मस्तपैकी पातळ कापलेली. आता त्याच्यात थोडेसे ना सॉस वगैरे ॲड करूया. टाक. हे कॅचअप आहे बस. कॅचअप आहे. ग्रीन चटणी टाक थोडीशी. मेयोनीज टाकूया थोडं. ही ग्रीन चटणी आहे, पुदिना वगैरे. ओके, हे आता सगळं मिक्स करूया असं मस्तपैकी. अरे चांगली साईज काढला, चांगली साईज आली, शाबास. तर इकडे आपली स्टफिंग ना रेडी झाली आतली चिकन अंड्या रोल मधली. आणि ह्यो अंड्या हो बघा, आंघोळ बिंघोळ करताना परत वर येत आहे. कसा वाटतं आंघोळ करूक? हा, ताप इल्यावर पण मजा येता नंतर, माहिती आहे ना. हा, अरे तू बाबा जादूगारच. तर आता रोशन बनवताय भाकरी, चपाती, काय म्हणतात का रे? रोटी. ओके, रोल. काय म्हणतात? रोल नाही, गोल. मैद्याच्या पिठाचा रोल नाही. आधी आम्ही गोल बनवतो, नंतर रोल बनवतो. ओके, शाबास शाबास गंप्या. वाळात मरणाचेच कुर्लेत वाटता. एकाच जागेवर मला वाटतं 3 कुर्लेच होत्या गंप्याची. इथे एक काढला, तिथे एक काढला. जवळजवळ 4 चांगल्या साईजच्या कुर्ल्या काढल्या. इकडे तवा तापला आहे. आपली चपाती दे, टाक याच्यावर. शाबास. ती नंतर झाली होती. सरळ करते तव्याच्या बाहेर जाता रे. हां, तर आधी शेकून घेऊया जरा. चपाती बनवली रोशनने ती मैदाची. त्याच्यानंतर मग वरती अंडा फोडून टाकणार आपण. हा, ऑमलेट. थांब थांब थांब, फास्ट करते जरा. चपाती नाही ते काळी व्हायची खाल ना. हळू मार. बरोबर आहे. परफेक्ट परफेक्ट. तर त्याच्यावर आपला स्टफिंग भर. चिकन एग रोल इथे इथं रोशन. हा, ही दुसरी टाकली आहे. तू हाताने कर होत असो. बटर पेपर नाही आपल्याकडे. चांद्याचा पान हवा होता रे. हा, चांद्याचा पानांचा भावेश. उडा उचल. हा अंडा आला त्याच्यावर फोडून लगेच रोशन. चल. हे भावेश, कशी होती टेस्ट? चांद्याची पान आणू गेलो पण रोल संपूनच आलो. कसा भारी होता.
ही रेसिपी आता एका देऊची बिना चिकनची या पण टरा लोर 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 खाली सांडलं बघ आता बरोबर अरे सांगता कंप्या हो गे, दोन्ही असो, असो बाजूने गे, पॅक असो. नाही केला नाही. हो बघ, असो समोसा गे, पॅक तो करू समजला. खावा. असो घेतला ना की बरोबर. तुम्ही दोघांनी हॉटेल लागतात ना नादच लावता आम्ही फुकट खाऊ खाल्लेलं असतं दोघ जण तेच सांगू अंडा नाही काय त्यात मिक्स करून ठेवू खावता तुम्ही असं हे करून ठेवा मग वस्तूक बरा पडला असता. इकडे मस्तपैकी ऑमलेट चिपकलंय. हे वरती चिकन. काय कर चल रोल कर. हॅलो हे बघा बटर पेपर पण आपण आणला बघा कसला खतरनाक. परत तुला वाटतं बरं हो बघ ह्यो अंडा रोल खाता फक्त चिकनच नाही त्याच्यात. आपल्याकच मारू तर काढणारच वाटतं एक मारला आणि फेकून परत हा रोशना शाबास. आज टाकलेलो ठैलो चौ येचो अंडा चिकन रोलचो सांगू का चौथी कस्टमर तिघजणच होत. रोशनान म्हटलं आणि माझे चपाते आडवे तिडवे येतात पण गोल करताय. बऱ्यापैकी गोलच होते. ही बघा बऱ्यापैकी का गोलच होते. परफेक्ट. हा खतरनाक. फक्त जरा अंडाना जरा शिजू देत. अंडा शिकू देत. कुर्ली पायाजवळ इली म्हणता. अरे होय रे होय चांगली साईज आली पायाजवळ. गंप्या धर लवकर. हो गरवीत नव्हता त्यांना ठेवलेली गरी तिकडं मस्त. पायाजवळ अंड्याच्या वासान आली की चिकनच्या. पाऊस येतं त्याच्या अगोदर टेस्ट बघूया. जबरदस्त हा. पाऊस तुफान धरलाय पण टेस्ट अफलातून आहे. आपली स्टफिंग ना खूप खतरनाक लागते. त्याच्यामध्ये कच्च्या शिमला मिरची टेस्ट येते ना ती पण भारी लागते. तर जबरदस्त. रोशनातून माझं लई दिवसापासून प्लॅन होतो हा असली रेसिपी बनवूचो पण काय टाइम भेटत नव्हतो. साधारण रेसिपी बनवत असली जालिम. फायनली आज जालिम रेसिपी बनवून टाइम भेटलो. पाऊस बघा काय धरलो येता काय कळत नाही. उडावलो. काय बताय थंडी तव्यावर बसतात. तव्यावर बसतं काय. रोशन कशी टेस्ट भारी आहे. तर इकडे बघताय अजून 2 खेकडे पकडले गंप्याने इकडे. म्हणजे किती झाले रोशन. किती 8 खेकडे पकडले. म्हणजे रेसिपी पण झाली आणि रोशनाची पण घरी रेसिपी झाली माका वाटतं. 8 काय येत आहे ते 8च. हा ते दुसऱ्या पिशवीत 4 होते येड्या. चला मित्रांनो रेसिपी संपली आणि तेवढ्यातच पाऊस जो की नाही आला सुसाट मध्ये. त्याच्यात मस्तपैकी आंघोळ पण केली. जरा पोहलो बऱ्याच दिवसानंतर. व्हायला जरा पोहायला बरा वाटता. पण रेसिपी जालिम होती. घाईघाईत रेसिपी बनवली पण जालिम झालेली रेसिपी. तर चला आता पटापट मारूया कल्टी. जास्त पण मरणाची आंघोळ नाही करायची. ताप बीपी येत नाही तर धूर येत नंतर. तर आता मारूया पटापट कल्टी. हा छोटासा व्हिडिओ इथेच एंड करूया. तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकर एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.